नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं। मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीबद्दल माहिती बघणार आहे। मित्रांनो, मुंबई पोलीसचे पेपर झालेले आहेत मित्रांनो, आणि कट ऑफ बद्दल खूप मित्रांची इथं कमेंट येत होते मित्रांनो। तर कट ऑफ बद्दल आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण चर्चा करणार आहे। आता मित्रांनो, मी जी तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे ती ज्या व्हॅकन्सी होत्या मित्रांनो, ज्या जागा होत्या त्यांना लक्षात घेऊन आणि किती फॉर्म आलेले आहेत मित्रांनो, आणि एक्झामसाठी किती मुलं पास झालेले आहेत त्यांचं सर्वांचं अभ्यास करून मित्रांनो मी तुम्हाला ही कट ऑफ सांगणार आहे। आणि मित्रांनो बघा, आता यूट्यूबवर कोणताही शिक्षक असो मित्रांनो, तो एक्झॅक्टली जी कट ऑफ असतो तो सांगू शकत नाही, कारण एक दोन मार्क तुमचे मागे किंवा पुढे होऊ शकतात, कमी किंवा जास्त होऊ शकतात। तर मित्रांनो, मी तुम्हाला जी कट ऑफ सांगणार आहे, तुमच्या जेवढे पण मी तुम्हाला मार्क सांगणार आहे, जर तेवढे मार्क जर तुम्हाला असेल मित्रांनो, तर तुम्ही 99% तुमचं इथं सिलेक्शन होणार आहे मुंबई पोलीससाठी। कारण मित्रांनो, जी कट ऑफ तुम्हाला मी सांगणार आहे, आता बघा मागे वनरक्षकचं पण मी कट ऑफ तुम्हाला सांगितलं होतं ना, आणि तेच कट ऑफ जे आहे मित्रांनो ते वनरक्षकचं इथं लागलेलं होतं। म्हणजे जे पण आपण जेवढे पण फॉर्म आलेले आहेत मुंबई पोलीसला किंवा जेवढे जागा होते मित्रांनो त्यांना सर्वांना, आणि मागच्या ज्या भरती आहेत 2022च्या 23च्या, त्यांना सर्वांचा लक्षात घेऊन किती कट ऑफ लागलेले आहेत ते संपूर्ण माहितीचा अभ्यास करून मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कट ऑफ सांगणार आहे। आणि जर मित्रांनो कट ऑफ मध्ये जर तुमचे मार्क बसत असेल, एवढे जे मी तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे तेवढे जर मार्क तुम्हाला असेल, तर तुम्ही मुंबई पोलीससाठी तुमचं सिलेक्शन 90% किंवा 99% तुमचं सिलेक्शन इथं हमखास होणार आहेत। तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करा, नवीन असले मित्रांनो तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी। तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया। तर बघा मित्रांनो, कट ऑफचा जर विचार केला तर बघू शकता तुम्ही मुंबई शहर पोलीस कट ऑफ। तर मित्रांनो, हे मी तुम्हाला मुंबई शहर पोलीसचं सांगत आहे, चालकचा पण तुम्हाला पुढचा जो व्हिडिओ आहे तुम्ही चालकवर बनवणार आहे, तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तुमचा चालक मुंबई शहर चालकचा तो पण तुम्हाला कट ऑफ इथं पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेल। तर बघा, आता व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही कॅटेगरी मी तुम्हाला इथं दिलेले आहेत, आणि एक पुरुष आणि महिला असे 3 कॉलम केलेले आहेत। आणि बघा कॅटेगरी, तर आता सर्वात पहिली जी कॅटेगरी आहे त्याचं मी तुम्हाला इथं कट ऑफ जे मित्रांनो ते सांगणार आहे। आता पहिलेच तुम्हाला एक सांगतोय मी, ही कट ऑफ जी मित्रांनो ते अंदाजी मी तुम्हाला सांगत आहे। आता कोणताही युट्यूबर तुम्हाला जे परफेक्ट जी कट ऑफ आहे ती सांगू शकत नाहीये, पण जेवढे जर तुमचे मार्क ह्या कट ऑफ मध्ये मधामध्ये किंवा मग 1-2 मार्क खाली किंवा 1-2 मार्क तुमचे जास्त असेल किंवा कमी असेल, तर तुम्हाला 90% तुम्हाला सेफ मानू शकतात की तुमचं इथं सिलेक्शन 90% मुंबई पोलीस शहर पोलीसला इथं होणार आहे। तर मी तुम्हाला ही कट ऑफ सांगत आहे, तर तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला कट ऑफ माहिती पडून जाईल। आणि महिलांचा आता काही कॅटेगरीचं खूप कमी कट ऑफ जाणार आहे, ते पण कशामुळे जाणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, आपण पहिल्या कास्टकडे बघू शकता तुम्ही। तर बघा मित्रांनो, जे पहिली कास्ट आहे मित्रांनो ती आपली बघा SEBC। तर SEBCचा जर आपण विचार केला मित्रांनो, तर पुरुषांची जी कट ऑफ आहे मित्रांनो ती 130 ते 131 जाणार आहे। किंवा मित्रांनो ही जी कट ऑफ आहे मित्रांनो थोडी हाय जाईल, कारण व्हॅकन्सी कमी आहेत आणि म्हणजे जागा कमी आहे मित्रांनो, आणि फॉर्म जास्त आलेले, किंवा मुलांना इथं 90+ किंवा 85+ एवढे मार्क मुलांना इथं पडलेले मित्रांनो ह्या SEBC विद्यार्थ्यांना। तर तुमचं कट ऑफ याचं हाय थोडं जाऊ शकतं, 130 ते 131 तुम्ही मानू शकतात। 128 ते 135च्या मध्ये तुम्ही धरून चाला, एवढे जर तुम्हाला मार्क असेल तर तुम्ही 90% सेफ आहे, तुमचं इथं सिलेक्शन होऊ शकतं। आणि ज्यांचे 130+ आहे त्यांचं इथं हमखास सिलेक्शन होणार आहे SEBC पुरुषांचं। तर ते बघा, आता अशा प्रकारचा हा कट ऑफ होता। महिलांना 116 ते 117, महिलांचं कट ऑफ थोडं कमीच जाणार आहे, 116 ते 117 मध्ये एवढं कट ऑफ इथं महिलांचं राहणार आहे SEBCचं। तर एवढे महिलांचं जर मुलींचे एवढे मार्क असेल तर ते स्वतःला इथं सेफ मानू शकतात की त्यांचं सिलेक्शन इथं 99% त्यांचं सिलेक्शन इथं होऊ शकतं। आता बघा, दुसरी जी कास्ट आहे मित्रांनो ती EWS बघू शकता तुम्ही। आता EWS जर आपण विचार केला मित्रांनो, तर EWS इथं बघा पुरुषांचं 125 ते 126 कट ऑफ जाईल, थोडं कमीच जाईल EWSचं, कारण वेकेन्सी जास्त आहे आणि मित्रांनो विद्यार्थी पण कमी पास झालेले आहेत, त्याच्यामुळे थोडं कट ऑफ कमी जाईल, 125 ते 126 तुम्ही मानू शकतात। आता याच्यामध्ये पण कमी जाऊ शकतं, आता हे अंदाजे आहे, याच्यामध्ये 1-2 मार्क मागे पुढे होऊ शकतात, तर कमी पण जाऊ शकतं आणि 1-2 मार्क इथं वाढू पण शकतात मित्रांनो। तर हे तुम्हाला बघू शकता तुम्ही, EWS पुरुषचं 125 ते 126 कट ऑफ जाऊ शकतो। आणि जर महिलांचा विचार केला तर बघा, सर्वात कमी जे कट ऑफ आहे मित्रांनो महिलांचा ते तुम्हाला EWS मध्येच दिसेल, थोडं कमीच जाणार आहे, कारण वेकेन्सी जास्त आहे आणि खूप कमी महिलांचं इथं फॉर्म आलेलं आहे, किंवा खूप कमी महिला इथं एक्झामसाठी पात्र झाल्या होत्या। तर कट ऑफ तुम्ही मानू शकतात 98 ते 103च्या मध्ये कट ऑफ जाऊ शकता, याच्यामध्ये 1-2 मार्क वाढू पण शकतात आणि 1-2 मार्क इथं मित्रांनो कमी पण होऊ शकतात, म्हणजे 97 वर पण जाऊ शकतं आणि 96 पर्यंत जाऊ शकतं, आणि गेलं तर मग 103, 104, 105 वर बी इथं कट ऑफ जाऊ शकतं मित्रांनो। जर एवढे तुम्हाला मार्क आहेत तर तुम्ही स्वतःला इथं सेफ मानू शकतात। आता बघा, नंतरचं जी कास्ट आहे मित्रांनो, तर नंतरची जी कास्टचा जर आपण विचार केला मित्रांनो, तर ती बघा SBC आहे इथं। तर SBCचा इथं बघू शकता तुम्ही 126 ते 127 इथं कट ऑफ जाणार आहे। आता बघा, हे कट ऑफ थोडा हायच जाईल, थोडं म्हणजे नॉर्मल आहे मित्रांनो, 126 127 इथं कट ऑफ जाणार आहे SBC पुरुषांचा, आणि महिलांचा 117 ते 120 इथं याच्यामध्ये मधामध्ये कट ऑफ
जाणार आहे. आता बघा NTDचा आपण जर विचार केला मित्रांनो, तर NTDचा इथं कट ऑफ बघू शकता तुम्ही. NTDचा कट ऑफ इथं जे आहे मित्रांनो 131 ते 133 जाईल. NTDचा इथं कट ऑफ थोडा हाय जाणार आहे मित्रांनो, कारण व्हॅकन्सी कमी आहे आणि फॉर्म जास्त आलेले आहेत आणि मुलांना मित्रांनो एक्झाममध्ये जास्त मार्क आहेत. 85, 70, 75, 85, 90 प्लस मुलांना इथं मार्क आलेले आहेत NTD कॅटेगरीच्या. तर त्याच्यामुळं त्यांचं जे कट ऑफ आहे ते थोडा हाय जाऊ शकतं. 131 ते 133 मध्ये तुम्ही मानू शकतात कट ऑफ. आता कमी पण होऊ शकतो 1-2 मार्क, तसं मी सांगत नाहीये की डायरेक्ट 130च्या पुढेच जाईल 130च्या. 1-2 मार्क कमी पण लागू शकता आणि 1-2 मार्क इथं जास्त पण इथं तुमचं जे कट ऑफ आहे ते जाऊ शकतं. आता महिलांचा जर आपण विचार केला तर 117 ते 119 इथं महिलांचं कट ऑफ हेच जाणार आहे. 117 ते 115च्या वरच तुम्ही धरून चाला. 115च्या आणि 120च्या इथं खालीच तुमचं जे कट ऑफ आहे ते महिलांचं इथं NTDच्या जाणार आहे मित्रांनो. आता नंतरचं जर बघा, नंतर आपण बघितलं बघा NTC आहे मित्रांनो इथं. तर NTCचं इथं कट ऑफ थोडं कमी आहे. 116 ते 118 जाणार आहे, कारण व्हॅकन्सी कमी आहे. त्याच्यामुळं जे कट ऑफ आहे मित्रांनो ते कमीच जाईल. 116 ते 118 म्हणजे 115 ते 120 मध्ये तुम्ही धरून चाला तुमचं NTCचं पुरुषांचं इथं कट ऑफ जाईल. आता जर महिलांचा विचार केला मित्रांनो तर 115 ते 117 कट ऑफ तुम्हाला महिला आणि पुरुषांचं कट ऑफ तुम्हाला सेमच दिसायला मिळेल मित्रांनो, कारण कसं व्हॅकन्सी तेवढे आहे आणि मुली पण तेवढ्याच क्वालिफाय झालेल्या आहेत एक्झामसाठी. त्याच्यामुळे बघा तुमचं जे कट ऑफ आहे ते तुम्हाला सेमच दिसेल NTCचं, मुली आणि पुरुषांचं, महिलांचं आणि पुरुषांचं. तर NTBचा जर विचार केला मित्रांनो तर NTBचा बी चान्स आहे मित्रांनो हाय कट ऑफ जायचं, कारण व्हॅकन्सी कमी आहे. त्याच्यामुळं मुलं खूप पास झालेले आहेत. त्याच्यामुळं कट ऑफ जे ते हाय जाऊ शकतं. 130 प्लस तुमचं इथं जाऊ शकतं कट ऑफ. आता कमी पण जाऊ शकतं मित्रांनो, असं अंदाजे मी तुम्हाला सांगत आहे, कारण जे पण आपण जेवढे पण फॉर्म आलेले आहेत किंवा जेवढे पण मित्रांनो विद्यार्थी पास झालेले आहेत जेवढे पण ग्राउंडचे पास झाले त्यांच्यावर मी तुम्हाला हा एक अंदाज सांगत आहे. आणि जर तुम्ही कट ऑफ बघितलं तर 130च्या प्लसच जाईल NTBचं मुलांचं, आणि मुलींचं इथं 110च्या प्लस तुमचं इथं कट ऑफ राहणार आहे. 110 114च्या मध्यामध्ये तुमचं इथं कट ऑफ राहील. आता बघा VJAचं जर आपण विचार केला मित्रांनो तर VJAचं इथं जे कट ऑफ आहे ते तुम्हाला 130च्या पुढंच मिळेल मित्रांनो. 130च्या पुढंच बघण्यात येईल, कारण मित्रांनो व्हॅकन्सी मी तुम्हाला सांगतच आहे, व्हॅकन्सी थोडी कमी आहे. त्याच्यामुळं 130 133च्या मध्यामध्ये तुमचं इथं जे कट ऑफ आहे ते तुम्हाला दिसेल. आता याच्यामध्ये 1-2 मार्क कमी जास्त मी तुम्हाला परत सांगत आहे, 1-2 मार्क कमी जास्त होऊ शकतात, कारण मित्रांनो ही अंदाजी कट ऑफ आहे. ही मी मागच्या वर्षीच्या बेसवर आणि किती फॉर्म आलेले आहेत आणि किती विद्यार्थी पास झालेले आहेत आणि किती व्हॅकन्सी आहे मित्रांनो त्याच्या बेसवर ही कट ऑफ बनवलेली आहे, कारण ही एक्झॅक्टली हीच कट ऑफ जाणार नाही. 1-2 मार्क कमी पण होऊ शकतं. मी तुम्हाला परत तेच सांगत आहे मित्रांनो. आता बघा VJAचं मी तुम्हाला पुरुषांचं सांगितलं 130 133 जाऊ शकतं. महिलांचं इथं 114 ते 118 जाऊ शकतं. याच्यामध्ये कमी पण होऊ शकतात, 100 पण इथं जाऊ शकतं. तसं महिलांचं इथं कमीच फॉर्म आलेले आहे. त्याच्यामुळं तर तुम्ही 114 ते 120च्या मध्यामध्येच धरून चाला. कमी झालं तर ते तुमचं नशीब. तर STचा जर आपण विचार केला मित्रांनो तर बघा STचं 125 ते 128. आता बघा STचं इथं कट ऑफ थोडा हायच जाईल. SC या कॅटेगरीनुसार हायच जाईल मित्रांनो. आता इथं जास्त लिहिलेलं आहे, पण मी तुम्हाला एक सांगत आहे की हाय जाईल थोडं SC या कॅटेगरीमुळे, म्हणजे SC कॅटेगरीहून जास्तच जाईल. कारण मित्रांनो तुम्ही जिल्ह्यांचं जे व्हॅकन्सी होत्या, जिल्ह्याच्या जे भरती झालेले आहेत मित्रांनो, त्यांचे सर्वांचे कट ऑफ जे मित्रांनो 120-125च्या वरच दिसेल तुम्हाला. आणि मित्रांनो व्हॅकन्सी पण कमी आहेत आणि मुलं पण जास्त आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला कट ऑफ मित्रांनो हाय दिसेल थोडं ST कॅटेगरीचा. तुम्ही 125 ते 130च्या मध्यामध्ये धरून चाला. तुमचं जे कट ऑफ आहे ते ST कॅटेगरीचं पुरुषांचं इथं जाणार आहे. आणि महिलांचं 115 ते 117 म्हणजे 110 ते 120च्या मध्ये तुमचं कट ऑफ आहे. जर तुम्हाला 115 ते 117च्या मध्ये मार्क आहे तर तुम्हाला 90% तुम्ही सेफ आहात. तुमचं सिलेक्शन इथं हमखास होऊ शकतं. आता बघा SC कॅटेगरीचा जर आपण विचार केला मित्रांनो तर SC कॅटेगरीचा तुम्हाला सांगतोय बघा. SC कॅटेगरीचं इथं मुलांचं इथं 127 ते 128 जाऊ शकतं कट ऑफ. कारण मित्रांनो बघू शकता तुम्ही 127-128 इथं जे कट ऑफ आहे SC कॅटेगरीचं जाऊ शकता. आणि जे महिला आहेत त्यांचं 112 ते 115 एवढा कट ऑफ जाईल. जर एवढे कट ऑफमध्ये तुमचे मार्क आहेत तर तुम्हाला सेफ म्हणून चाला की तुमचं सिलेक्शन 90% तुमचं सिलेक्शन इथं होणार आहे. आता बघा OBCचा. आता बघा OBCचा मित्रांनो असा खेळ झालेला आहे की आता OBCचा मी मागच्या वर्षीचा कट ऑफ बघितलंय आणि या वर्षीचे फॉर्म बघितले, व्हॅकन्सी बघितली, तर खूखूप गोंधळ झाला होता. तर त्याच्यामुळे OBCचं तुम्हाला कट ऑफ जे मित्रांनो ते मला काढायला पण कट ऑफ खूप टाइम लागलेला आहे. आता OBCचा कट ऑफ तुमचा 129च्या प्लस म्हणजे तुम्ही धरून चाला 128च्या प्लस तुमचं इथं OBC कॅटेगरीचं कट ऑफ जाईल. ते 128 ते 135च्या मध्यामध्ये तुमचं कट ऑफ इथं जाऊ शकतं. जर तुम्हाला 128 प्लस मार्क असेल आणि 130च्या वर मार्क असेल तर तुम्ही तुमचे 99% तुम्हाला सेफ मानू शकतात OBC कॅटेगरीसाठी की तुमचं सिलेक्शन मुंबई पोलीस शहरासाठी इथं होणार आहे. आणि महिलांचा जर विचार केला तर 115 117 जर 115च्या वर तुम्हाला मार्क आहेत तर तुमचं हमखास सिलेक्शन होणार आहे. जर तुम्हाला कमी आहे तर तुम्ही नाराज होऊ नका, 1-2 मार्क कमी पण होऊ शकतं कट ऑफ. आता हे अंदाजे आहे, जेव्हापर्यंत ऑफिशियल कट ऑफ किंवा ऑफिशियल निवड यादी येत नाही तोपर्यंत आपण कोणती जे एक्झॅक्टली जे कट ऑफ आहे ते सांगू शकत नाही. तोपर्यंत
म्हणून तुमचा एक अंदाज लागून जाईल की कट ऑफ किती जाईल, म्हणून मी तुम्हाला ही कट ऑफ सांगत आहे. आता बघा ओपनचा जर आपण विचार केला मित्रांनो, तर ओपनचं बघा, ओपनचं जे कट ऑफ आहे मित्रांनो तुम्हाला ते 130 प्लसच दिसेल, 130 131 प्लसच दिसेल, कारण 130 131च्या खाली कट ऑफ येणार नाहीये. हे तुम्हाला मी 100% गॅरंटी सांगतो की 130च्या प्लस इथं कट ऑफ, 130च्या खाली इथं कट ऑफ जाणार नाहीये. 130 प्लसच तुमचा कट ऑफ जाईल. 130 135च्या मधामध्येच तुमचं कट ऑफ इथं जाणार आहे ओपनचं पुरुषांचं. आणि महिलांचा जर विचार केला तर 122च्या तुम्ही 120च्या प्लसच धरून चला. ओपनमध्ये महिलांचं 120च्या प्लस तुमचं इथं कट ऑफ जाणार आहे. तर बघा अशा प्रकारे मी तुम्हाला हा कट ऑफ सांगितलेला आहे मित्रांनो. हा कट ऑफ तुम्हाला मी अंदाजी कट ऑफ सांगितलेला आहे. हा कट ऑफ म्हणजे कोणताही बघा, आता युट्यूबवर कोणी तुम्हाला किती मोठा शिक्षक असू द्या, तुम्हाला एक्झॅक्टली कट ऑफ सांगू शकत नाही. ते पण अंदाज लावतात त्यांचा सर्व माहिती काढून, म्हणजे मागच्या वर्षीचा फॉर्ममध्येच किंवा मग जिल्ह्यांचे जेवढे पण कट ऑफ लागले त्यांचा तुम्हाला माहिती काढून अंदाज सांगतात. मी पण तुम्हाला सेम टू सेम तसेच अंदाज सांगितले की एवढे तुमचे कट ऑफ जाऊ शकतात. जोपर्यंत ऑफिशियल नोटीस किंवा ऑफिशियल कट ऑफ लागत नाही तोपर्यंत तुम्ही हेच कट ऑफ मानून चला की तुमचं एवढं कट ऑफ लागणार आहे. आणि एवढे जर तुम्हाला मार्क असेल या कट ऑफनुसार, 1-2 मार्क कमी किंवा 1-2 मार्क जास्त असेल तर तुम्ही 90% सेफ आहात. ज्यांना ह्या कट ऑफच्या वर मार्क आहे मित्रांनो, मी जी कट ऑफ सांगितली, ज्यांना याच्या वर मार्क आहेत तर तुम्ही 100% तुमचं इथं सिलेक्शन होणार आहे. अशा प्रकारे बघा ही कट ऑफ होती. मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आणि बघा आता हे कट ऑफ मी तुम्हाला मुंबई शहरचं सांगितलंय, चालकचं पण याच्यावर पण मी एक व्हिडिओ बनवणार आहे. तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.